प्रियाच्या तावडीतून नुकताच सुटलेल्या आदित्यने जिन्यावरूनच खाली बघत एक दीर्घ श्वास घेतला. पिहू आणि अक्षय मोठमोठ्याने भांडत एकमेकांच्या मागे पळत होते, तर अक्षय तिला गाणी म्हणूनच चिडवत होता. काश यहाँ मुझे कोई भला इंसान मिल जाए, मनातच बडबडत तो जिन्यावरून धडधड खाली उतरला. होठों में ऐसा दाग मैं दबा के चला आया. आदित्य खाली उतरतानाच एका क्षणात आदित्यला खालून वर न्याहाळून झालेल्या अक्षयने त्याच्या भसड्या आवाजात रेकायला सुरू केलेलं. असली माणसं घरात असली तर वेगळं स्कॅनिंग मशीन बसवायला नको. हळूच पुटपुटत तो खाली उतरला. अक्षय काका त्यांच्या रूममधून त्याच्यावर ओरडत बाहेर आले. डॅडने त्याच्या पाठीत एक ढपाटा दिला होता. मी काय केलं? एकदम भोळा चेहरा करत त्याने पाठ चोळत विचारलं. आदित्यने तर मी या ग्रहावरचा नाहीच हे मनाशी ठाम करत सर्वांना इग्नोर करणं सुरू केलेलं. काकांनीही नकारार्थी मान हलवत डायनिंग टेबलवर येऊन बसणं पसंत केलं. मॉम, आज डॉक्टर येतील तन्वीला चेक करायला. अक्षयला इग्नोर करत आदित्यने ब्रेकफास्ट करताना मॉमला सांगितलं. काल येऊन गेले, आज पुन्हा? ते ठीक आहे ना? मॉमने काळजीने विचारलं. मॉमचं ऐकून काकी किचनच्या बाहेर येऊन ऐकत होत्या. काही विशेष नाही, पण तरी एकदा चेक करून घेऊ, म्हणजे बँडेज अजून किती दिवस ठेवावं लागेल ते कळेल. पायाला लागल्यामुळे तिला घरी घेऊन जायचा विषय तो काढू शकत नव्हता, म्हणून त्याने असा तोडगा काढलेला. तू एक शब्द जरी पुढे बोललास ना तर 1 आठवड्याचं जेवण आणि पॉकेट मनी दोन्ही बंद. पुढचं गाणं गाण्यासाठी तोंड उघडलेल्या अक्षयला मॉमने धमकी दिली. सर्वच भुक्कड, मनातच तारीफ करून झालेली आदित्यची. ठीक आहे, आम्ही आहोतच. मॉमच्या रिप्लायवर त्याने फक्त मान हलवत पुढ्यातील संपवण्यावर फोकस केला. जीजू, पिहूने आवाज दिला तसा आदित्यने डोळ्यांनीच तिला काय म्हणून विचारलं. आज तुम्ही मला कॉलेजला सोडाल? मेहुणीच्या या खास रिक्वेस्टवर आदित्यने एक आवंडा गिळलाच. कालचा एक्सपिरियन्स गाठीशी असताना सकाळीच हिला सहन करायचं. कधी कोणाला आला नसेल असा घाम त्याला मनातच फुटला होता. कन्फर्म, मी पुन्हा इथे येणार नाही. आदित्यने मनातच स्वतःला परत बजावलं. अरे जीजू, घाबरता कशाला? मी नाही येत तुमच्यासोबत. तसंही माझं कॉलेज दुपारचं आहे. पिहू हसतच बोलली. याने मनातच एक उसासा सोडला, पण आता तो तिला नक्कीच सोडणार नव्हता. अरे असं कसं? चल, आज मीच तुला सोडतो. कितीचं असतं कॉलेज? आदित्यने घड्याळात बघत विचारलं. नाही नको, तसंही ते अनुसुद्धा येणार आहे ना, मग आम्ही आज शॉपिंग. मध्ये बोलता बोलता जीभ चावली. शॉपिंग? त्याने भुवई उंचावत विचारलं. बाय, माझा ब्रेकफास्ट झाला. पिहूने रूममध्ये धूम ठोकली. बोला मॅडम. तन्वीने थोडं रागातच विचारलं. प्रियामध्येच आल्याने ती खूप चिडलेली. अजून 5 मिनटं थांबली असतीस तर काय झालं असतं? यावरून तन्वीकडून प्रियाला आधीच ओरडा मिळालेला. त्यावरून प्रियाने चिडवण्याचा प्रयत्न केलेला, पण तन्वीची तिरकी नजर बघून तिने आवर्त घेतलेलं. मी काय बोलणार बाबा? आता तुम्ही बोलणार आणि आम्ही ऐकणार. प्रियाने परत प्रयत्न केला, पण त्याचबरोबर तन्वीचा लॅम्पकडे वळलेल्या हाताला बघून तिने लगेच कानाला हात लावत नकारार्थी मान डोलावली. तिला खुन्नस देतच तन्वीने हात मागे घेतला. काल आश्रममध्ये काही माणसं गेली होती का? का? आर्किटेक्टची आहेत म्हणून सांगितलं. पण ती तर लास्ट वीक गेलेली. हो, म्हणूनच मला डाऊट आला. कुठून आलेली? काही डिटेल्स? नाही, काहीच माहीत नाही. यापुढे तिकडे कोणीही गेलं तर तुला किंवा मला आधी फोन लावायला सांग. नेक्स्ट वीक माझी आदित्य आणि त्याचा जो कोणी आर्किटेक्ट आहे त्याच्याबरोबर मीटिंग फिक्स कर. एंट्रन्सवर असलेल्या CCTV शिवाय अजून काही CCTV लावायला लागतील, पण सध्या ते स्टॉप करू. रिनोव्हेशन झालं की मगच करावं लागेल.
तन्वी पटापट सांगत होती त्याप्रमाणे प्रियाने सर्व लिहून घेतलं. 2 दिवसांनी मिस्टर मॅन्युअल येणार आहेत. प्रियाने थोडं टेन्शनमध्येच तिला आठवण करून दिली. तुला एकटीला जमेल हँडल करायला? तन्वीने काहीसं विचार करत विचारलं. तुझ्यासोबत जतीन आणि प्रीतमला घे. काही लागलं तर समर्थला सांग, मी बोलून घेते त्याच्याशी. ते आपल्या मीटिंगसाठी येणार आहेत हे लक्षात असू दे. त्यांची राहण्याची प्रॉपर व्यवस्था कर. मी येऊ शकत नाही हे त्यांना सांग. तन्वी एक एक गोष्ट नीट तिला समजावून सांगत होती. तन्वीची ही पहिलीच इंटरनॅशनल डील होती, ज्या संबंधी तिचे क्लायंट इथे इंडियामध्ये येणार होते. आणि नेमकं असं असताना तिचा ॲक्सिडेंट झाल्याने आता सर्व प्रियाला एकटीला मॅनेज करावं लागणार होतं. यासाठी तिला स्वतःचा राग येत होता, पण ते आता मॅनेज करावं लागणार होतं. मीटिंग? सर्वात महत्त्वाचा प्रश्न प्रियाने विचारला. तू? ए बाई, प्लीज तेवढं सोडून काहीही बोल. प्रिया बोलली तसं तिला थोडं टेन्शन आलेलं. तिचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याने तिने आधीच खूप कमी जणांना त्यात इन्व्हॉल्व करून घेतलेलं. त्यात क्लायंटसमोर बोलताना सर्वच टेन्शनमध्ये असणारच होते. पहिली इंटरनॅशनल डील होती. तन्वी असताना कोणीही प्रेझेंटेशन द्यायला तयार झालं असतं, पण तन्वीच्या ॲब्सेन्समध्ये एकट्याने हे काम करायला कोण तयार होईल असं वाटत नव्हतं. कोणालाच इंटरनॅशनल डीलचा एक्सपिरियन्स नव्हता. भीती वाटणं साहजिक होतं. एक काम कर, मिस्टर मॅन्युअल काही दिवस थांबू शकतील का ते बघ. डायरेक्ट विचारू नकोस किंवा थांबायला सांगू नकोस. फक्त माझा ॲक्सिडेंट झाला आहे तर मीटिंग पोस्टपोन होईल का ते बघ. तन्वी अजूनही विचार करत होती, म्हणून प्रिया गप्प बसली. जर ते कन्व्हिन्स झाले तर वेल अँड गुड. नाहीतर जेनी आणि अमयला सांग प्रेझेंटेशन ते दोघे देणार आहेत. काहीसा विचार करत तिने सांगितलं. अगं पण तू असताना ठीक आहे, तुझ्या ॲब्सेन्समध्ये इतकी मोठी डील. आय मीन जर काही प्रॉब्लेम झाला तर हातात आलेली ऑर्डर निघून जाईल. आता प्रियालाही टेन्शन आलेलं. काही नाही होणार. मी नाही आली तर आदित्य येतील. माझ्या ॲब्सेन्समध्ये ही मीटिंग ते अटेंड करतील. तसंही त्यांना या डीलबद्दल थोडं माहीत आहे. आधीही त्यांनी माझी हेल्प केली आहे. तन्वी तिच्याच तंद्रीत काही आराखडे आखत बोलली. आर यू शुअर जिजू येतील? प्रियाने साशंकपणे विचारलं. याआधी कधीही असं त्या दोघांनी एकमेकांच्या बिझनेसमध्ये इंटरफेअर केलं नव्हतं. आणि आता अचानक मीटिंग अटेंड करणं म्हणजे ते प्रियाला अवघड आहे. हो, तसंही आपल्याकडे काही ऑप्शन नाही. डॅड आणि काका, त्यांना सर्व समजावून सांगायचं म्हटलं तरीही डबल मेहनत होईल. आपल्याकडे तितका वेळ नाही. सो तसंही आपल्याकडे काही ऑप्शन नाही. माझ्या ॲब्सेन्समध्ये आदित्यच नीट हँडल करू शकतील. आदित्याने एकदा नजरेखालून घातलं तरी होईल काम. मी आधी एक्सप्लेन केलेलं आहे. नेहमीपेक्षा जास्त स्पष्टीकरण ती देत होती. आता ते प्रियाला होय की स्वतःला हे तिला समजत नव्हतं. मला यापुढे विशालच्या प्रत्येक मूवची अपडेट मिळायला हवी. आदित्यची कडक ऑर्डर आणि समर्थ स्तब्ध. आदित्यकडून विशालसाठी ही ऑर्डर येईल हे काही महिन्यांपूर्वी त्याला खरेही वाटत नव्हतं, पण गेल्या काही दिवसात त्याला खात्री पटत होती. पण तरीही मनाची तयारी होत नव्हती. पण शेवटी ती ऑर्डर आलेली, जी फॉलो करणं त्याला भाग होतं. का? या प्रश्नाचं उत्तर आधीच माहीत असल्याने आता काही विचारण्यासारखं नव्हतंच. तुला खरंच त्याची गरज वाटते? कारण आणि त्यामागचं आदित्यचं उत्तर माहीत असलं तरी त्याने परत विचारलंच, ज्यावर अपेक्षेप्रमाणे काहीच रिॲक्शन मिळाली नाही. समर्थ लगेच तिकडून निघून गेला. समर्थ जाताच आदित्यने रागात केसातून हात फिरवत टेबलावर हात आपटला. डोळे बंद करून स्वतःला शांत करत होता. प्रिया, निलेशची काही अपडेट किंवा समीर म्हात्रेची? तन्वीचा इतका शांत स्वर प्रियाला टेन्शन देऊन गेला. तनू, काय झालंय? प्रियाने विचारलं.
मला विशालला भेटायचं आहे, तन्वी बोलली आणि मगासपासून तन्वीच्या बाजूला बसलेली प्रिया ताडकन उठून बसली. डोक्याला जास्तच मार लागला आहे का? काहीसं चिडून तिने विचारलं. जस्ट शटअप प्रिया. विशाल आणि आदित्य किती चांगले फ्रेंड्स आहेत तुला माहीत नाही का? तन्वीने चिडून सांगितलं. म्हणून तू त्याला भेटणार आहेस का? प्रिया पण भडकलेली. हो, तन्वीचं शांतच उत्तर. तुझ्या खरंच डोक्यावर परिणाम झाला आहे. त्याच्या नावापलीकडे आपल्याला काही कळू शकलेलं नाही अशा व्यक्तीला तू भेटायचं बोलतेस. तो सेम आदित्य जिजूसारखा आहे हे तुला माहीत आहे. तन्वीला काय समजवावं हे प्रियाला कळत नव्हतं. मला इतकंच माहीत आहे, तो आदित्यचा बेस्टी आहे. आहे नाही होता. तन्वीला मध्येच अडवत प्रिया बोलली. माझ्यामुळे जर त्यांच्यात वाद झाला असेल तर तो मी नाही होऊ देणार. त्यावर तोडगा निलेश असेल तर नक्कीच मी त्याला मॅनेज करेन. यावेळी तन्वीच्या डोळ्यात एक आत्मविश्वास होता. आणि ते कसं? निलेश म्हणजे 12 वर्ष पाईपमध्ये शेपटी टाकून ठेवलेल्या कुत्र्यासारखा आहे, ज्याची शेपटी कधीच सरळ होत नाही. आताही तू त्याला काही केलं नव्हतं तरी. प्रियाने सुरुवातीला घातलेली हाताची घडी कधी सुटली ते तिलाही कळलं नाही. 12 वर्ष पाईपमध्ये शेपटी टाकून ठेवण्याची स्टाईल जुनी झाली आणि ही तन्वी देशमुख कधीच जुन्या गोष्टी फॉलो करत नाही. टी शर्टला नसलेली कॉलर उडवत ती बोलते. ओहो, तन्वी देशमुख झाली का? वर डोळे करून भुवया उंचावत प्रियाने विचारलं. मी कामाचं बोलते ना, मग टाईमपास नको, नाहीतर चालती हो इथून. गालात आलेलं हसू लपवण्याचा प्रयत्न करत खोटा रागवत ती बोलली. पण प्रियाने ते हेरलंच. ओहो, जिजूंनी एका दिवसात लाजायला पण शिकवलं. तर असो, तू कुठली नवीन स्टाईल शोधणार आहेस? तन्वीच्या मोठ्या झालेल्या डोळ्यांना बघत प्रियाने विषय परत मूळ मुद्द्यावर आणला. प्रिया मॅडम, 12 वर्ष पाईपमध्ये शेपूट टाकून ठेवण्यापेक्षा शेपटीचं ऑपरेशन करून त्यात कायमस्वरूपी रॉड फिक्स करायचा. एका दिवसात त्या कुत्र्याची शेपटी सरळ होईल. अगदी तो मेला तरी ती वाकडी नाही होणार. डेव्हिल स्माईल चेहऱ्यावर आणत तन्वी बोलली. तिची स्माईल आणि तिचे विचार प्रियाच्या घशात अडकलेच, ज्यासाठी तिच्याही नकळत तिने एक आवंडा गिळला. तू काय करणार आहेस? काहीसं घाबरतच तिने तन्वीला विचारलं. सध्या माहिती नाही, पण त्या विशालचा बायोडाटा काढ. काहीसं विचार करत तन्वी बोलली. ए बाई, तो काळा की गोरा त्याचा शोध लागत नाही आणि तू त्याचा बायोडेटा काढतेस. काहीसं चिडत प्रियाने सांगितलं. निलेशचा भाऊ त्याच्यासारखाच असेल. प्रिया, एक काम कर, अनुची डिटेल्स काढ. कदाचित विशालबद्दल समजेल. गूढ पद्धतीने गालावर बोट आपटत तन्वी बोलली. माते, अनुचा आणि विशालचा काय संबंध? मला कृपा करून सांगाल? प्रियाने आता हात जोडलेले. हे सर्वच तिच्या डोक्याच्या वरून जात होतं. संबंध काय आहे ते मला माहीत नाही, पण नक्की काहीतरी आहे. म्हणजे बघ ना, अनु समर्थला भाऊ बोलते, पण विशालला नावाने हाक मारते. मागे एकदा आम्ही बोलत असताना त्याचं नाव निघालं, तेव्हा मध्येच ती थांबली, पण तिच्या गालावर आलेले ब्लश मी पाहिलं आहे. काहीसं आठवत ती बोलली. यू मीन विशाल आणि अनु? पुढचं तिला इमॅजिनसुद्धा करायचं नव्हतं. मे बी असू शकतं. आदित्य अनुला कधीच कशासाठी नाही बोलत नाही. इवन तिच्यावर कसलीच बंधनं नाहीत ना की ती कोणाला घाबरते. खूप मेस आहे हा. विशाल आणि आदित्य वाद माझ्यामुळे आहे की अनुमुळे? तन्वी विचार करतच बोलत होती. तिच्या डोक्यात चालू असलेला मेस ऐकून प्रिया मठ्ठपणे बेडवर बसली. काढ माहिती. यार, या पायाला पण आत्ताच तुटायचं होतं. स्वतःच्या पायाकडे बघत ती शिव्या घालत होती स्वतःलाच. जा अजून एकटी, कोणाला न सांगता. प्रियाने तिला तोंड वाकडं करत ऐकवलं. खूप वेळ बसलीस, आता निघ. तिला तोंड वाकडं करतच तिने सांगितलं.
प्रियासुद्धा तोंड वाकडं करतच तिकडून निघाली. तुमच्या फोनवाल्या काकांना हे काही सांगू नका. जाता जाता तन्वीने तिला चिडवलं. तू हट ग. प्रियाच्या उत्तरावर ती मोठमोठ्याने हसत अजून तिला चिडवत होती. पिहू काकी घरात येत अनु सर्वांना आवाज देत होती. दुपारचं जेवण सर्व आपापल्या रूममध्ये आराम करत होते, त्यामुळे सीमाताईंनी दरवाजा उघडला होता. हॉलमध्ये कोणीच नसल्याने तिने तन्वीची कॉपी करत खालून आवाज द्यायला सुरू केलेलं. अनु. पिहूने धावत येत तिला मिठी मारली. लग्नाच्या वेळी त्यांची चांगलीच गट्टी जमली होती, त्यामुळे वरचेवर त्यांच्या भेटी होत होत्या. आताही ती येते हे तन्वीच्या आधी तिने पिहूला सांगितलं होतं. तू दिला भेट आणि मग आपण शॉपिंगला जाऊ. मिठी मारल्यावर पिहू हळूच तिच्या कानात कुजबुजली. थोडा वेळ सर्वांशी खाली बोलून ती तन्वीच्या रूममध्ये गेली. तन्वी लॅपटॉप घेऊन काम करत बसलेली. वहिनुडी. लोटलेला दरवाजा उघडत अनुने आवाज दिला. अरे किती उशीर, कधीपासून वाट बघते. कॉल लावला तर तोही उचलला नाहीस. तन्वीने तिला बेडवर बसण्याचा इशारा करत सांगितलं. सॉरी ते. अगं इट्स ओके. मी सहज विचारलं. आईसाहेबांशी मगाशी बोलणं झालं तेव्हा तू कधीच निघाल्याचं समजलं. तन्वी तिचा अंदाज घेत सांगितलं. हो ते. अगं माझी एक फ्रेंड येणार आहे ना, बाहेर गेलेली. तिला गिफ्ट घ्यायला गेलेलो आम्ही मैत्रिणी. तिची झालेली अडखळ लपवण्याचा प्रयत्न करत होती. ड्रेस घेतला का काल आवडलेला? विषय बदलत तन्वीने विचारलं. आता जाणार मी आणि पिहू. विषय चेंज झाला तसं रिलॅक्स होत अनु बोलली. पिहू आणि तू? अरे दुकानात बाकीच्यांसाठी सुद्धा काही शिल्लक ठेवा. डोक्याला हात लावतच तन्वीने सांगितलं. त्या दोघींच्या शॉपिंगचा एक्सपिरियन्स तिला होताच, म्हणून डोक्याला हात लावला गेलाच. तुला काही हवं आहे का? अनु एक्साईट होत विचारते. माझ्यासाठी नको, तुमचंच आजच्या दिवसात आठवा म्हणजे झालं. तासभर दोघींच्या गप्पा चालू होत्या. वहिनी तू तिकडे कधी येशील? अनुने विचारलं. बँडेज काढला का येईन. लांब असलेल्या पायाचा फायदा घेत तिनेही त्यावर डोकं ठेवून आडवी झालीच होती. तन्वी हळूच तिच्या केसातून हात फिरवत होती. तुझं ॲक्सिडेंट झाल्यापासून आदित्यभाई घरी आलेच नाहीत. आले तरी जास्त थांबत नाहीच. त्या दिवशीसुद्धा सकाळी आले आणि लगेच फ्रेश होऊन कुठेतरी गेले. ते इथेच आले. अनु एकदम सिरियस होत सांगत होती. तसं तन्वीसुद्धा शांत झाली. येईल 2-3 दिवसात. आदित्य तिकडे न गेल्याचं समजताच तिला वाईटही वाटत होतं आणि आनंदही. किती भांडले होते ते त्यांच्या बेडरूममध्ये. एकमेकांना फक्त आणि फक्त त्रासच दिला होता, तरी त्या रूममधला एकांत ना तिला सहन होत होता ना त्याला. तीसुद्धा तर अगदी 2-3 दिवसच तिकडे राहिली, म्हणून असं पळून गेलेली, फक्त त्याला लवकर बोलवता यावं म्हणून. क्षणात ती तिच्या विचारात आणि नकळत त्याच्या आठवणीत रमलेली. नाहीतर एकमेकांना फोन लावून चौकशी करत बाबू शोना करणं त्यांना जमणार नव्हतंच. वहिनी. अनुने तिला हलवत आवाज दिला. काय ग, दादाच्या आठवणीत हरवलीस का? तिला विचारात हरवलेलं बघून अनुने हलकेच तिच्या खांद्याला धक्का देत विचारलं. असं काही नाही. तुम्हाला शॉपिंगला जायचं आहे ना, जा, नाहीतर उशीर होईल. जास्त उशीर करू नका. हो हो बाय. जमल्यास बाकीच्यांना शॉपिंगसाठी काहीतरी ठेवा. अनुला चिडवत तन्वीने सांगितलं. बघू. तिनेही हसतच उत्तर दिलं. आदित्यचा फोन वाजत होता, पण तो फोनवर झळकणाऱ्या नावाला किती वेळ बघत होता. अगदी शेवटच्या रिंगला त्याने कॉल रिसीव्ह केला. हॅलो. समोरून ओळखीचा आवाज होता, तरी आदित्यने काहीच रिस्पॉन्स दिला नव्हता. आता तुझ्या जीवाभावाच्या मित्राशी बोलणार सुद्धा नाहीस का? समोरून कुस्तिक आवाज आला, तरी आदित्य गप्पच होता. तुला बोललो होतो, हे लग्न करू नकोस, आपल्यात वाद होतील.
मला माहीत होतं तू फॅमिलीच्या बाजूने उभा राहशील आणि मी सुद्धा. आदित्य काहीही बोलत नसला तरी समोरून तो बोलतच होता. तू तेव्हा आबासाहेबांच्या निर्णयाला होकार देऊन लग्न केलंस आणि आता असो, चुकीचा तूही नाही आणि मीही नाही. दोघे फॅमिलीच्या बाजूने आहोत. तो एकटाच समोरून बडबडत होता. आदित्य ऐकूनही रिप्लाय देत नव्हता. सुरुवात निलेशने केली. इतका वेळ गप्प असलेला आदित्य बोलला, तू कधीपासून सुरुवात कोणी केली ते बघायला लागलास? समोर असलेल्या विशालचा प्रश्न. मी निलेशला वॉर्न केलेलं, तरी त्याने इतर कोणाला एक्सप्लेनेशन दिलं नाही, तरी विशालला तो ते देणार होताच. डोळे तर दोघांचेही पाणावले होतेच. आदित्य साहेब प्रेमात पडलेच शेवटी. खूप खुश आहे तुझ्यासाठी. इतर कोणी असती तर लग्नालाही आलो असतो. आणि आता चिडवायला सुद्धा पण मला यावं लागत आहे ते. मित्र म्हणून एकमेकांची साथ कधीच सोडली नाही आणि नाही कधी गद्दारी केली. त्याच मैत्रीची शपथ घेऊन सांगतो, फॅमिलीसाठी केलेली ही दुश्मनीसुद्धा तितक्याच इमानदारीने निभावीन. आईसाहेब आणि आबासाहेबांना काही माहिती नाही. तितका नीच मी नाही हे तुलाही माहीत आहे. माझी दुश्मनी फक्त तुझ्याशी आणि वहिनी. तोंडात आलेले शब्द अडवत. तन्वी देशमुख सोबत. तन्वी देशमुख, आदित्यने सांगितलं, पण समोरून काही न बोलता फोन कट झाला. आदित्य तसाच खुर्चीवर निपचित बसून होता. त्याच्या एका ऑर्डरवर निलेश मारला गेला असता, पण अशाने विशालने तन्वीला सुद्धा सोडलं नसतं हे त्याला माहीत होतं. म्हणूनच तर तो शांत होता. विशाल म्हणजे आदित्यचा जुना मित्र आणि निलेशचा मोठा भाऊ. जान्हवी गेल्यावर समर्थच्याही आधीपासून जर त्याच्यासोबत कोणी असेल तर तो विशाल होता. त्यांच्याच हट्टासाठी आबासाहेब आणि विशालच्या डॅडने एका पार्टनरशिपमध्ये बिझनेस सुरू केलेला, जो सुरुवातीला हे दोघे बघत होते. पण 2 वर्षांपूर्वी विशाल लंडनला शिफ्ट झाला आणि तो बिझनेस त्यांचे डॅड सांभाळू लागले. विशाल आणि आदित्याची मैत्री म्हणजे अगदी जयवीरूच्या मैत्रीसारखी घट्ट आणि प्रसिद्ध होती. पण आदित्यचं लग्न झालं आणि त्या मैत्रीला पहिला धक्का बसला.